नमस्कार. नवे क्षितिज चॅनलमध्ये तुमच्या सर्वांचे स्वागत आहे. प्रसल्ला चॅनलला तुम्ही सर्वांनी भरभरून प्रतिसाद दिला, तसाच प्रतिसाद नवे क्षितिजला सुद्धा द्यावा अशी अपेक्षा. आज आपण एक गोष्ट पाहणार आहोत. कोणाच्या दिसण्यावरून त्याची पारख करू नये. एका बागेत गुलाबाचे रोप आणि निवडुंग शेजारी शेजारी वाढले होते. गुलाबाला आपल्या सौंदर्याचा खूप अभिमान होता, तर निवडुंग मात्र आपल्या काट्यामुळे नेहमी गप्प राहायचे. गुलाब सतत कॅक्टसला हिणवायचे, तुझ्यामुळे बागेचे सौंदर्य खराब होतंय, तुला कोणीच पाणी घालत नाही. उन्हाळा आला आणि बागेतलं पाणी आटलं. गुलाबाचं फूल कोमेजून गेलं आणि त्याच्या पाकळ्या गळू लागल्या. एके दिवशी गुलाबाने पाहिले की एक चिमणी कॅक्टसच्या खोडात चोच मारून पाणी पित आहे. हे पाहून गुलाबाला खूप आश्चर्य वाटले. त्याने हळूच कॅक्टसला विचारलं, तुझ्याकडे इतकं पाणी कुठून आलं? निवडुंग शांतपणे म्हणाला, मित्रा, निसर्गाने मला बाहेरून काटे दिले असले तरी आतून पाणी साठवण्याची ताकद दिली आहे. संकटाच्या वेळी हेच पाणी मला आणि इतरांना जीवन देते. गुलाबाला आपली चूक समजली. त्याने सौंदर्याचा गर्व सोडला आणि निवडुंगाने त्याला आनंदाने पाणी दिले. बाहेरून आपण कसे दिसतो यापेक्षा संकटकाळी आपण किती खंबीर आहोत आणि इतरांना कशी मदत करतो हेच खऱ्या माणसाचे लक्षण आहे. कधीही कुणाला कधी कमी समजू नका, कारण प्रत्येकाची एक वेळ येते. धन्यवाद.